सोहम तुला शुभ्रा भेटली ना त्या रिसॉर्ट मध्ये? अरे तुम्हा दोघांना एकत्र टाइम स्पेंड करता यावा म्हणून तुमच्यासाठी सरप्राईज अरेंज केलं होतं आम्ही. खास तुमच्यासाठी बुक केलं होतं ते रिसॉर्ट. कसं वाटलं तुला सरप्राईज आमचं? आवडलं ना रिसॉर्ट? एन्जॉय केलं की नाही तुम्ही? अरे सर मॅडम किती छान सरप्राईज दिलं तुम्ही. खरंच खूप आवडलं आम्हाला. आम्ही खूप एन्जॉय केला. आम्ही केक कापला, एकत्र जेवलो. फक्त आता आम्ही निघालो ना तर वाटेत तिची मैत्रीण आहे ना ती रश्मी, तिचा प्रॉब्लेम झाला होता, ती भेटली वाटेत. रश्मी भेटली का? बर. तर त्या दोघी जणी अशाच गप्पा मारत उभ्या राहिल्या होत्या आणि शुभ्रा माहिती ना तुम्हाला अशी एकदम दंग होऊन गप्पा मारायला लागली तिच्या बरोबर. तर मी काय तिथे उभ्या उभ्या कंटाळलो होतो खूप. म्हणालो तिला की अरे तुम्ही घरी चला ना, घरी जाऊन गप्पा मारा. तर ती मैत्रीण नको नको करायला लागली. मी शेवटी त्या मैत्रिणीला म्हणालो बाई तू शुभ्राला घरी घेऊन जा, पण इथे अशा रस्त्यात अशा उभ्या नका राहू गप्पा मारायला. म्हणून मग शुभ्रा तिच्या घरी गेली आणि आज रात्री ती तिथेच राहणार. अच्छा, काही हरकत नाही. एका रात्रीचा तर प्रश्न आहे. ठीक आहे. डॅडा तू का पाठवून दिलंस तिला तिच्या फ्रेंडकडे? मला शुभ्रा पाहिजे. अरे अरे असं काय करतोस बाळा? एकाच रात्रीचा प्रश्न आहे ना. जाऊ दे ना आईला. तू आज आम्हा दोघांबरोबर झोप. अरे गुड आयडिया. शुभम आज आजी आजोकडे झोपणार. मी तुला मस्त गंमत सांगेन ना, गोष्ट सांगेन. मला गोष्ट नकोय, मला शुभ्रा पाहिजे. अरे असं काय करतो? आई नाही तर काय झालं, डॅडा आहे ना तुझा. हा मस्त मजा करूया आपण. शहाणा आहेस ना तू? नाही मी वेड आहे. शुभम आता खूप झालं. असा वेडेपणा करायचा असतो का? ऐकता येत नाही का तुला? अरे याचा अर्थ शुभ्रा रिसॉर्टला आली होती हे नक्की, पण मग अजून घरी कशी नाही आली? कुठे गेली असेल? मॅडम मी शुभ्राला घेऊनच येतो घरी, नाहीतर बबडू ऐकणार नाही रात्रभर. अरे नको, एवढ्या रात्रीचा कुठे चाललायस तू? कधी जात नाही ती बिचारी. एक दिवस गेली, राहू दे तिला तिच्या मैत्रिणीकडे. नाही नको, ऐका ना मॅडम, खरंच नको. तो हैराण करेल मग नंतर. त्यापेक्षा घेऊन येतो तिला मी. बरं ठीक आहे, जा. हो झालं समाधान. आता रडायचं नाही. गेलाय तुझा डॅडा तुझ्या आईला आणायला. हे बघ का वाचवलं तुम्ही मला? त्याचं उत्तर मी तुम्हाला नंतर देतो. आधी तुम्ही मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला तुमचं आयुष्य का संपवायचं होतं? हवं तर मला सांगू नका, तुम्ही विचार करा. तुमच्याकडे जगण्यासाठीच एक पण स्ट्रॉंग रिझन नाहीये? स्वतः विचार करा त्या गोष्टीचा. जर उत्तर नाही असेल ना, आता लगेच गच्चीवर जा आणि ताबडतोब उडी मारा आणि आज पलीकडे उडी मारा. संपवून टाका सगळा खेळ. बबडू, माझा बबडू, काय करायला निघाले होते मी? बबडूचं काय झालं असतं? अहो थांबा 1 मिनिट. अहो थांबा कुठे निघाला? थांबा. तुम्ही का करताय माझा पाठलाग? मला प्लीज जाऊ द्या. तुम्ही तडकाफडकी तिकडनं निघालात आवेगामध्ये. तुम्ही ठीक आहात का? अहो माझा बबडू माझी वाट बघत असेल. प्लीज प्लीज अडवू नका मला. प्लीज जाऊ द्या. अच्छा ओके, मी तुम्हाला ड्रॉप करतो. चला. नाही नको, मी जाईन एकटी. नाही बघा, रात्र किती झाली आहे. सेफ नाही ना अशा वेळेस जाणं. दुसरा कुठलाही हेतू नाहीये माझा. मला फक्त तुम्हाला सेफली घरी सोडायचंय, बाकी काही नाही. मी ड्रॉप करतो. तुम्ही राहायला कुठे आहात? इथे जवळच. मग मी तुम्हाला ड्रॉप करतो. चला, नाही तर मलाच वाईट वाटेल नंतर. चला या या. कुठे गेली असेल ही बावळट? कुठे शोधायचं ते पण कळत नाही. फोन पण लागत नाही हिचा. कुठे शोधू?
इकडे मी जाईन इकडून. शुअर. ओके. अगं हे तेच मंगळसूत्र आहे. तू सकाळी शुभ्राला गिफ्ट केलंय ना हे मंगळसूत्र, तेच मंगळसूत्र. शुभ्रा, अगं कुठे होतीस तू? आणि ठीक आहेस ना? आणि काय काळजी नको करूस तू. हा, मी घरातल्यांना सांगितलंय की तू रश्मीकडे गेली होतीस म्हणून, त्यामुळे कोणी काही विचारणार नाही तुला. हा, अगं पण सगळेजण वाट बघतायत ना. बबडूने तर रडून रडून हैराण केलंय सगळ्यांना. पण चल, आता आलीस ना, चल. हो, येणार बाळा, तू असं नाही ऐकायचं. यापुढे कधीच नाही जाणार राजा. का गेलीस तू मला सोडून? अरे अरे शुभम, इकडे शुभम, असं नाही करायचं. आता आली ना तुझी आई, मग आईला कोणी असं मारतात का? हा, वेळेपणा नाही करायचा. शुभ्रा, शुभम जरा शांत हो बाळा तू. अगं का रडतेस तू अशी? मुलं असं करतात हट्टीपणा. तू तू काळजी नको करूस. आता ठीक आहे, तू ये, उठ उठ. रडू नकोस शुभ्रा, असं काय करतेस? हे बघ आपण वर जाऊया, तू छान फ्रेश हो. हा, आपण खाली येऊया आणि केक कापूया. छान केक केलाय ना आपण. चल ये, असं नको रडूस तू. ये, हा, तर रडू नकोस बाळा, असं रडायचं नाही शुभ्रा. ये शुभ्रा, अगं का रडतेस एवढी बाळा? हा, अशी नको रडूस. काय झालं? रश्मीच्या घरी काही घडलं का? हे बघ, मला माहितीये रश्मी तुझी खूप जवळची मैत्रीण आहे शुभ्रा. शुभ्रा, अगं तू का रडतेस एवढी? काय झालंय शुभ्रा? मला सांग बरं, काय झालं? शुभ्रा, रश्मीच्या घरी परत काही झालं का? हे बघ शुभ्रा, ऐक, पण मला माहितीये रश्मी तुझी अतिशय जवळची मैत्रीण आहे, पण इतकं नाही अपसेट व्हायचं. आणि तुला सांगू का, रश्मीला जी काय मदत हवी ना ती सगळी आपण करू. आधी तू रडायची थांब बरं. हे घे, तो डोळे पुस तुझे घे. असं नाही करायचं बाळा. हे घे डोळे पुस. ऐक, मी आहे ना बाळा. हा, नको रडूस. मी मगाशी तुला विचारणार होते, मला एक सांग, तुझं मंगळसूत्र कुठे गेलं ग? आता सोहमने तुला नवीन दिलं होतं ते वाढवलं का मंगळसूत्र तुझं? अच्छा, म्हणून तू एवढी रडतेस का? अगं हे बघ, ऐक माझं. हे बघ शुभ्रा, इकडे बघ. असं काही अपशकून वगैरे होत नाही. आज तुमची वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे. तुझ्या हातून मंगळसूत्र वाढवलं म्हणून वाईट वाटतंय का तुला? अगं पण नको वाईट वाटून घेऊ शुभ्रा. सोहम किती समजूतदार आहे, त्याला काही वाटणार नाही. आपण परत करून देऊ ना ते मंगळसूत्र ज्वेलर कडनं. आता ऐक माझं, हे बघ, सोहमचं किती प्रेम आहे तुझ्यावर. शुभम सारखा छान किती गोड मुलगा आहे तुला. किती हसतं खेळतं घर आहे आपलं. तुला माहितीये का, ह्याने मी मिळून तुझ्यासाठी केक केलाय. आपण छान केक कट करूया, छान सेलिब्रेट करूया. ए बाळा, हे बघ शुभ्रा, असं भरल्या घरात नको रडूस ग बाळा, नको रडूस. शांत हो ग बाळा, शांत. उद्या जर शुभ्राच्या बाबतीत असं काही घडलं, मी सोहमला घराबाहेर जायला सांगेन, पण शुभ्राला हे घर नाही सोडू देणार. चला, मिळणार सगळ्यांना मिळणार.
रे किती उड्या मारतोय. आला दत्ता पण आला, माझ्या केकच्या वासाने आला. ए तुझ्या केकच्या वासाने नाही आलो, माझ्या नातवाच्या नाचसुरीच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून आलो. मला ना आपल्या लग्नात असा डिझायनर लेहंगा घालायचा आहे. सो मला तुझी ब्राईड म्हणून मिरवायचंय. आणि काय करायचंय तुला लग्न करून? त्या बावळट शुभ्रासारखं मॅडमच्या मागे मागे नाचायचंय? तुला माहित नाहीये त्या शुभ्राला किती घरात काम असतं ते. आणि ते काम करून करून तिचं वागणं बोलणं इतकं घाणेरडं झालं ना, किळस यायला लागली मला आता. चला सोहम शुभ्रा केक कापा. चला कापा. हो चल शुभ्रा, चल शुभ्रा, मी पण. चला चल. चल. अरे कॅन्डल ब्लो करा ना. ये हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. वा वा वा. अरे किती छान आहे. आवडला ना तुला? छान झालाय. अरे वा. काय दत्ता, केक आवडला का? अप्रतिम. अरे थँक्यू. मिसेस राधे, आवडला का केक? अप्रतिम. चला कुलकर्ण्यांनी राजांचं कौतुक केलं म्हणायचं एकदा. शुभ्राचा चेहरा असा पडलाय का? काही नाही, सोहमने तिला ते अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट म्हणून मंगळसूत्र दिलं होतं ना, ते वाढवलं म्हणून वाईट वाटतंय तिला. हळवी आहे मुलगी, छोट्या छोट्या गोष्टीने उगीच नाराज होते. असं नाही, आज त्यांची वेडिंग अॅनिव्हर्सरी, त्यात तिचं मंगळसूत्र वाढवलं. अशा वेळेला बायका जरा हळव्या होतातच. पण मी समजावून सांगितलंय तिला, शी विल बी फाईन. बरं बरं, जरा सगळ्यांनी जरा लक्ष द्या इकडे. जरा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आता. शुभ्रा, तू खरंच खूप लकी आहे, कारण तू माझी लाईफ पार्टनर आहेस. लग्नानंतरची 9 वर्ष म्हणजे माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस होते. झोपू दे ग. किती काय काय केलंस तू माझ्यासाठी, किती गोष्टी दिल्यास तू मला.
बाहेर काय ओळख आहे तुझी माहिती आहे तुला? सोहमची बायको एवढीच ओळख आहे तुझी. शुभ्रा स्वतःला ना आरशात बघा, कळेल तुला तुझी काय लायकी येते. माझ्या चांगल्या वाईट दिवसात साथ दिलीस तुम्हाला, बबडू सारखा गोड मुलगा दिलास, म्हणूनच आज नव्याने प्रपोज करतोय मी तुला. आय लव्ह यू सुझा. आय लव्ह यू शुभ्रा. आत्तापर्यंत मला जशी साथ दिलीस तशीच यापुढे पण देशील. कायम अशीच राहशील ना माझ्या बरोबर. अगं हो म्हण. हो म्हण ना. एक मिनिट, आत्ता आलो. सरप्राईज. मग हे घ्या. हा ये पार. घालू. चला मग येस म्हणजे चल. अगं शुभ्रा, तू पण घाल ना सोहमच्या गळ्यात हार. अगं लाजतेस का? हार घाल. घाल ना दादाला हार. I love you so much. आय लव्ह यू सुझा. मला अशीच आपली वेडिंग अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. मला तुझ्याशी लग्न करायचं. सो मला तुझी ब्राईड म्हणून मिरवायचंय. सो ती शुभ्रा किती आउटडेटेड आहे, ती अजिबात तुला सूट नाही करत. बायको म्हणजे ना घरातली कामवालीच असते, काही व्हॅल्यू नसते तिला.